आणि बातमीपत्रात सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी समृद्धी महामार्गाच्या नावावरून निर्माण झालेल्या वादासंदर्भात। समृद्धी महामार्गाला नाव देण्यावरून आता शिवसेना भाजप आमने सामने उभी ठाकली आहे। समृद्धी महामार्गाला माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींचं नाव देण्याची भाजपची मागणी आहे, तर शिवसेनेकडून बाळासाहेबांचं नाव देण्याची मागणी होतीये। त्यामुळे आता दोघांनी जी आग्रही भूमिका घेतलेली आहे त्यापैकी आता माघार कोण घेणार आणि आता नेमकं या महामार्गाला नाव कोणाचं दिलं जाणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। खरं तर सत्ताधारी पक्षांचं अशा प्रकारे आमने सामने येण्याची ही पहिलीच वेळ नाहीये। त्यामुळे समृद्धी महामार्गावरून देखील समृद्धी महामार्गाच्या नामकरणावरून आता पुन्हा एकदा हे सत्ताधारी पक्ष आमने सामने आल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। प्रफुल्ल साळुंखे आमचे प्रतिनिधी या संदर्भात आपल्या सोबत आहेत। अधिक चर्चा करूयात प्रफुल्लशी। प्रफुल्ल, समृद्धी महामार्गाला नेमकं कोणाचं नाव दिलं जाणार, काय नेमकं होणार आता? आज सकाळी जर आपण कॅबिनेट बैठक ज्यावेळी होती त्यावेळी रस्ते मंत्री जे आहेत त्यांनी आज थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि समृद्धी महामार्ग जो होतोय 27 तारखेला या प्रकल्पाचं भूमिपूजन होणार आहे। तत्पूर्वी शिवसेनेनं या संपूर्ण प्रकल्पाला शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यात यावं अशी भूमिका या ठिकाणी घेतली आहे आणि त्या संदर्भातलं पत्र देखील जे आहे ते पत्र मुख्यमंत्र्यांना दिलंय। तर भाजपच्या गटाकडनं या ठिकाणी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींचं या संपूर्ण प्रकल्पाला नाव दिलं जावं अशी मागणी पुढे येते। कुठेतरी आगामी निवडणुका पाहता हा राज्याचा ड्रीम प्रोजेक्ट आहे, हे खातं जे आहे ते शिवसेनेकडे आहे आणि शिवसेनेने या संदर्भात बाळासाहेब ठाकरे यांचं नाव द्यावं अशी मागणी केली आहे। तर भाजपने देखील आता अटल बिहारींचं नाव या संपूर्ण प्रकल्पाला या ठिकाणी द्यावं अशी मागणी या ठिकाणी पुढे येते आणि निवडणूक निश्चित जवळ येईल तसतसं हा संपूर्ण प्रश्न जो आहे तो आणखी गंभीर आणि या ठिकाणी आणखी याला पेटता ठेवलं जाईल अशी तरी सध्या चिन्ह दिसत आहेत। नक्कीच प्रफुल्ल, एकूणच आपण पाहता भाजपचा जो आग्रह आहे अटल बिहारी वाजपेयींच्या नावासंदर्भात, या संदर्भात शिवसेनेकडून काय प्रतिक्रिया आली का? शिवसेनेनं या ठिकाणी स्पष्ट केलंय की आम्ही आमची भूमिका मांडली आहे। हा संपूर्ण प्रकल्प जो आहे तो शिवसेनेच्या अंतर्गत जे खातं आहे सार्वजनिक बांधकाम उपक्रम ज्याला आपण म्हणतो, याचे मंत्री जे आहेत ते एकनाथ शिंदे आहेत आणि एकनाथ शिंदे यांनी स्वतः मुख्यमंत्र्यांना जाऊन या संदर्भातलं निवेदन दिलंय आणि ते म्हणाले की आम्ही आमची मागणी जी आहे ती मुख्यमंत्र्यांकडे दिलेली आहे। आता भाजपचं या ठिकाणी पुढे काय धोरण आहे आणि भाजप कशा पद्धतीने या संदर्भात आणखी जोरदार आपली मागणी पुढे रेटतं का हे याकडे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे। नक्कीच। मग प्रफुल्ल, शिवसेनेच्या या आग्रही भूमिकेमुळे आता त्या आग्रही भूमिकेवरती भाजपकडून काय सांगण्यात आलंय का? या ठिकाणी फक्त भाजपकडनं स्पष्ट भूमिका अजूनही कोणी मांडायला पुढे येत नाहीये, पण दबक्या आवाजात भाजपकडून एवढंच म्हटलं जात आहे की या संपूर्ण प्रकल्पाला माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं नाव देण्यासंदर्भात आम्ही आग्रही आहे आणि तशी मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे। बरं, धन्यवाद या सविस्तर विश्लेषणासाठी प्रफुल्ल, खूप खूप धन्यवाद। आणि आता बघत पुढची बातमी। राज्य मंत्रिमंडळ बैठकीत अवनी वाघिणीच्या शिकारीवरून खडाजंगी झाली। शिवसेनेच्या मंत्र्यांनी अवनी प्रकरणावरून वनमंत्री सुधीर मुनगंटीवारांना धारेवर धरलं। अवनीला मारल्याप्रकरणी न्यायालयीन चौकशी करा, ज्यांनी मारलं ते देखील चौकशी समितीमध्ये आहेत, त्यामुळे ही समिती नको अशी उद्धव ठाकरेंची भूमिका शिवसेनेच्या मंत्र्यांनी कॅबिनेटमध्ये मांडली। तर अवनी प्रकरणावरून मुनगंटीवारांना धारेवर धरा अशा सूचना उद्धव ठाकरेंनी काही दिवसांपूर्वी सेनेच्या मंत्र्यांना दिल्या होत्या आणि त्याचंच प्रतिबिंब या बैठकीत देखील बघायला मिळालं। दरम्यान मुनगंटीवारांनी शिवसेनेच्या मंत्र्यांचा दावा फेटाळून लावलाय। याबाबत निवृत्त न्यायाधीशाकडून चौकशी झाली पाहिजे अशा बाबतची मागणी आज आम्ही आमच्या शिवसेनेच्या सगळ्या शिष्टमंडळानं माननीय मुख्यमंत्र्यांना केली। तसंच या मितीपर्यंत अवनी वाघिणीचे 2 बछडे आतापर्यंत सापडले नाहीत। याचा अर्थ असा होतो की आज 13-14 दिवस होत आहेत, त्यांना जर कुठलंही खाद्य नसेल तर ते जगू शकतात का? नाही, मी आलो तेव्हा तर काही हा विषय झालेला नाही। मी चंद्रपूरहून आलो त्याच्या अगोदर त्यांनी काही मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली असेल तर मला माहीत नाही, पण मी कॅबिनेटमध्ये साधारणतः 50 मिनिटं होतो तेव्हा कोणीही हा विषय माझ्यासमोर तर काढला नाही। माझ्या अगोदर कोणी विषय काढला असेल माझ्या मागे तर मला त्याची माहिती। जालन्यामध्ये भाजप आमदार नारायण कुचे यांच्या भाच्यानं एका तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे। फेसबुकवरची पोस्ट शेअर केल्यानं ही मारहाण करण्यात आल्याची माहिती मिळतेय। तर मारहाण करण्यात आलेला तरुण हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सोशल मीडियाचा कार्यकर्ता असल्याचं सांगण्यात आलंय।
तर याच संदर्भात आम्ही काही वेळापूर्वी स्वतः आमदार नारायण कुचे यांच्याशी संपर्क साधला, तेव्हा हे राजकीय षडयंत्र असल्याचं त्यांनी म्हटलंय. नारायण कुचे के लोग आते हैं आमदार नारायण कुचे के आपण पाहू शकतो, ज्यामध्ये हा तरुण स्पष्ट शब्दांमध्ये नारायण कुचे यांचं नाव घेत आहे. मात्र काही वेळापूर्वी स्वतः कुचे यांच्याशी आम्ही संपर्क साधला, तेव्हा त्यांनी हे आरोप किंवा हा व्हिडिओ खोटा असून हे एक राजकीय षडयंत्र असल्याचं म्हटलंय. नारायण कुचे के लोग आते हैं आमदार नारायण कुचे के तर जालन्यामध्ये आमदाराच्या भाच्यानी अशा प्रकारे दादागिरी करून या तरुणाला मारहाण केलेली आहे. मात्र स्वतः आमदारांनी मात्र आपल्यावरचे हे आरोप फेटाळून लावलेले आहेत आणि हा व्हिडिओ म्हणजे राजकीय षडयंत्र असल्याचं देखील म्हटलंय. आणि आता बघत पुढची बातमी. कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणाची पुणे कोर्टात आज सुनावणी झाली. प्रकाश आंबेडकर यांची आज साक्ष पूर्ण झाली असून 5ही गावचे ग्रामसेवक, आयबी अधिकारी, सामाजिक न्यायमंत्री आणि गृहराज्यमंत्र्यांना साक्षीला बोलावण्याची मागणी आंबेडकरांनी केली आहे. 31 डिसेंबरला झालेल्या एल्गार परिषदेपासून 1 जानेवारीच्या हिंसाचारापर्यंतच्या घटना कशा घडल्या आणि त्याची पार्श्वभूमी काय होती हे आंबेडकरांनी आयोगासमोर मांडलं. दरम्यान आयोगाच्या दुसऱ्या टप्प्याच्या सुनावणीला सोमवारी सुरुवात झाली आहे. सोमवारी दाभाडे नावाच्या व्यक्तीची आयोगासमोर साक्ष आणि उलट तपासणी करण्यात आली. हिंसाचाराच्या दरम्यान नेमकं काय झालं याची माहिती दाभाडे यांनी दिली. तर मिलिंद एकबोटे आणि धनंजय देसाई यांच्या संदर्भानं ही साक्ष होती, ज्यामध्ये त्यांना ओळखत नसल्याचं दाभाडे यांनी सांगितलंय. तर जेवढी गव्हर्नमेंट मिस्टरी आहे तेवढी गव्हर्नमेंट मिस्टरी त्या ठिकाणी कोर्टासमोर आली पाहिजे आणि त्याच्यामध्ये मुख्यमंत्रीसुद्धा आले पाहिजेत. दुसरं आम्ही त्याच्यामध्ये मांडले की या सगळ्यांमध्ये जो काही कम्युनिकेशन झालेलं आहे, मग रिटर्न कम्युनिकेशन असेल किंवा ऑडिओ कम्युनिकेशन असेल, हा सगळाही कमिशन पुढे त्या ठिकाणी आला पाहिजे. तिसरं त्याच्यामध्ये आम्ही असं मांडलेलं आहे की बा सिक्वेन्स ऑफ इव्हेंट्स आपण ज्यावेळेस बघू, त्या सिक्वेन्स ऑफ इव्हेंट्सच्या याच्यामध्ये 20 डिसेंबरपासून काय घडलं ते 31 तारखेपर्यंत हा एक फेज, 1 तारखेला काय घडलं त्याचा असणारा दुसरा फेज आणि तिसरा फेज एल्गार परिषद म्हणजे काय हे समजून घेणं त्याच्यातला भाग आहे. मराठा आरक्षणासंदर्भातील मागासवर्ग आयोगाचा अहवाल येत्या 2 दिवसात सादर होण्याची शक्यता आहे आणि याच पार्श्वभूमीवर राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या उपोषणकर्त्यांची भेट घेण्यासाठी आज चढाओढ लागल्याचं बघायला मिळालं. गेल्या 13 दिवसांपासून मुंबईच्या आझाद मैदानावर सकल मराठा क्रांती मोर्चाचं बेमुदत उपोषण सुरू आहे आणि आज या उपोषणकर्त्यांची सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी भेट घेतली आहे. हे कळताच लगेचच अजित पवार आणि धनंजय मुंडे यांनी देखील भेट घेतली आहे. आझाद मैदानाकडे धाव घेत नेत्यांनी आज आंदोलनकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या. सरकारने 9 ऑगस्ट 17ला जे काही मागणी दिलेल्या त्यातल्या मॅक्झिमम मागण्या पूर्ण करण्याचा राज्य सरकारने प्रयत्न केला. पण अपयश आलंय का? कारण अपयश ना आता आंदोलन आता ज्यावेळेस आयोगाचा अहवाल येणार आहे, त्या अहवाल आल्यानंतर आरक्षणावरती चर्चा होणार आहे, विधेयक होणार आहे आणि त्याच्यामध्ये त्याला न्याय मिळणार. सरकार चालढकल करत आहे, सरकार घोषणा करत आहे, सरकार सांगतंय की आम्ही हे असं असं करणार आहे, परंतु प्रत्यक्षात कृती कुठं होताना दिसत नाहीये. परंतु बुधवारीपासून रेग्युलर हाऊस त्या ठिकाणी सुरू होईल, तरी देखील पहिल्याच दिवशी आम्ही आक्रमक राहण्याचं ठरवलेलं आहे. त्याच्या तर तिकडे औरंगाबादमध्ये आज धनगर समाजाच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला आणि या मोर्चासाठी मराठवाड्यातून मोठ्या संख्येनं धनगर बांधव उपस्थित होते. आमदार रामराव वडकुते यांच्या मार्गदर्शनाखाली हा मोर्चा या ठिकाणी निघाला होता. शहरातील अहिल्याबाई होळकर चौक ते विभागीय आयुक्त कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला. धनगर समाजाला अनुसूचित जमातीचं आरक्षण तात्काळ देण्यात यावं अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. आणि आता बातमी उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यासंदर्भात. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा नियोजित अयोध्या दौऱ्याचा कार्यक्रम जाहीर झालाय. 24 नोव्हेंबरला दुपारी अयोध्येत उद्धव ठाकरेंचं आगमन होणार आहे आणि त्यानंतर ते साधू संतांची भेट घेऊन आशीर्वादोत्सवात सहभागी होणार आहेत. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ते राम जन्मभूमीचं दर्शन घेतील आणि त्यानंतर अयोध्येत जाहीर सभा होईल. या सर्व कार्यक्रमात हजारो शिवसैनिक सहभागी होणार आहेत. तसंच अयोध्यावासियांमध्ये देखील ठाकरे कुटुंबाबद्दल मोठी उत्सुकता आहे आणि याच पार्श्वभूमीवर होणारी गर्दी लक्षात घेता अयोध्येत उत्तर प्रदेश प्रशासनानं देखील मोठा पोलीस बंदोबस्तही ठेवण्याची तयारी सुरू केली आहे.
व्याघ्र सफारीसाठी मध्य प्रदेशच्या पेंच इथे गेलेल्या बुलडाणा इथल्या काही पर्यटकांना वाघाचं दर्शन झालंय. टुरिया गेटजवळ एका वाघिणीचं पर्यटकांना दर्शन घडलं, तर काही काळ ही वाघीण मनमुराद या ठिकाणी या परिसरात हिंडत होती. 13 वर्षांमध्ये तब्बल 26 पिल्लांना जन्म देणाऱ्या या वाघिणीची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये देखील नोंद करण्यात आली आहे. एकीकडे वाघिणीच्या दर्शनानं पर्यटक आनंदात असताना तिकडे नागपूर शहराजवळ मात्र वाघामुळे स्थानिकांची भीतीने गाळण उडाली आहे. कारण शहराच्या अगदी जवळ असलेल्या वर्धा रोडवरील सहारा सिटीच्या जवळपास वाघ फिरत असल्याचं सध्या कळतंय. त्यामुळे स्थानिक नागरिकही वाघ फिरताना दिसत असल्याचं सांगतायत. तर काही नागरिकांनी तर वाघासोबत तिचे पिल्लं देखील असल्याचा दावा केलाय. त्यामुळे ती वाघीण असावी असा संशय सध्या व्यक्त केला जातोय. त्यामुळे एकूणच नागरिक भयभीत झालेत आणि रात्रीच्या वेळी आपल्या घराबाहेर पडणं देखील इथल्या नागरिकांना भीतीदायक वाटतंय. सहारा सिटीच्या मागच्या बाजूला निर्माणाधीन बंगले रिकामे पडले, तसंच आजूबाजूचा परिसर झाडाझुडपांनी व्यापलेला आहे. त्यामुळे या परिसरात वाघ वावरत असल्याची सध्या इथल्या नागरिकांना भीती वाटते. त्यानंतर बातमी आहे राफेल डील प्रकरणी. राफेल डील प्रकरणात होत असलेले आरोप चुकीचे असल्याचं मत दसॉल्टचे सीईओ एरिक ट्रॅपियर यांनी व्यक्त केलंय. आपण खोटं बोलत नाही आणि सीईओ पदावर काम करताना खोटं बोलू शकत नाही असं ट्रॅपियर यांनी राहुल गांधींच्या आरोपांवर बोलताना स्पष्ट केलंय. तसंच रिलायन्स कंपनीला भागीदार करून घेण्यासाठी सरकारचा कोणताही दबाव नव्हता. आम्ही स्वतःहूनच या करारासाठी रिलायन्सची निवड केली असं त्यांनी स्पष्ट केलंय. तर राफेल डील प्रकरणात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी केलेले आरोप हे चुकीचे असल्याचं दसॉल्टचे सीईओ एरिक ट्रॅपियर यांनी स्पष्ट केलंय. दसॉल्ट ही कंपनी राफेल लढाऊ विमानांची निर्मिती करते. The main opposition party in India, the Congress party, has said that the CEO of Dassault is covering up for the Indian Prime Minister, is covering up for a deal which is not clean. And he said, in short, he just said, used the word liar. He accused you of being a liar. Yes, I saw that and I am a little bit sad to see, because we have also a long experience with the Congress party. The deal with the Mirage 2000 was at the time of the Congress party. Mrs. Gandhi, the first deal with India in 1953 was also with Nehru, and they are honorable prime ministers at that time, and we have been working with India. We are not working for a party. We are working and supplying strategic assets, strategic products like fighters to the government of India, to Indian forces, to Indian Air Force, and this is what is most important. I don't lie. The truth, everything I declared before, all the statements I made are the truth. I can confirm to you today, and I don't have the reputation to lie. And when you are in my position as a CEO, you don't lie. तर अशा प्रकारे दसॉल्टच्या सीईओंनी राहुल गांधींनी केलेले आरोप फेटाळलेत आणि यावर राहुल गांधींनी ट्विट करत उत्तर दिलंय. प्रतिज्ञापत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वायुसेनेला न विचारता करार केल्याचं त्यांनी मान्य केलंय. तसंच पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त अशी प्रतिक्रिया राहुल गांधींनी दिली आहे. त्यामुळे आता राफेल डील प्रकरणाला कोणतं वळण लागतं हे भविष्यात स्पष्ट होईल. दरम्यान या विषयावर राहुल गांधींनी छत्तीसगडच्या प्रचार सभेत भाष्य केलंय. त्यांनी राफेल विमान प्रकरणी घोटाळ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आरोप केलेत. नरेंद्र मोदी प्रधानमंत्री बनते हैं, फ्रांस जाते हैं, अनिल अंबानी जी के साथ जाते हैं, कॉन्ट्रैक्ट को बदलते हैं, हिंदुस्तान एरोनॉटिकल लिमिटेड से कॉन्ट्रैक्ट छीनकर अनिल अंबानी को देते हैं और 30,000 करोड़ रुपए हिंदुस्तान के प्रधानमंत्री ने, भाइयों और बहनों, आपका पैसा था, आपके जेब में से छीन कर निकाला गया था. आपको लाइन में खड़ा करके आपके जेब में से पैसा निकाला गया था और 30,000 करोड़ रुपया आपका पैसा नरेंद्र मोदी ने अनिल अंबानी को दिलवाया. फ्रांस के राष्ट्रपति ने कहा कि हिंदुस्तान के प्रधानमंत्री ने हमें साफ बता दिया था कि अगर हवाई जहाज खरीदना है तो अनिल अंबानी जी को कॉन्ट्रैक्ट देना होगा. 30,000 करोड़ रुपए उनकी जेब में डालने पड़ेंगे.
आणि आता बातमी आहे, तब्बल 15 वर्षांपासून मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री असणाऱ्या शिवराज सिंग चौहान यांच्या पत्नीला लोकांनी पिटाळून लावल्याची. त्याचं झालं असं की मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांची पत्नी साधना सिंग निवडणुकीच्या प्रचारासाठी आणि मतं मागण्यासाठी आपल्या 2 मुलांसह घरोघरी फिरत होत्या आणि त्याचवेळी रेहंटी परिसरात फिरत असताना तिथल्या महिलांनी त्यांना पाण्याच्या प्रश्नाविषयी विचारणा करत त्यांना जाब विचारला आणि त्यातूनच झालेल्या वादामधून शेवटी साधना यांना तिथून काढता पाय घ्यावा लागला. त्यामुळे मतं मागायला जा, पण जरा जपून, कारण ये जनता सब जानती है. तर आता बातमी आहे सगळ्यांना चाहूल लागलेल्या थंडीची. राज्यात मुंबई आणि कोकण वगळता सर्वत्र आता थंडी जाणवू लागली आहे. नागपूरमध्ये काल पारा हा 11.4 अंशांवर घसरला होता, तर तिकडे विदर्भात बहुतांश ठिकाणी रात्री आणि पहाटे तापमान हे 12 ते 14 अंशांच्या घरात असतं. तर या आठवड्यात अशीच थंडी कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. तर तिकडे पुण्यामध्ये देखील काल रात्री महाबळेश्वरपेक्षा देखील कमी तापमान होतं. शिवाजीनगर केंद्रामध्ये रात्री 13.9 अंशांची नोंद करण्यात आली आहे. तर त्याचवेळी महाबळेश्वरचं तापमान 15 अंशांवरती होतं. त्यामुळे एकूणच आता राज्यभरात हळूहळू थंडी वाढू लागली आहे. बातमी पुण्यामधून. पुण्यातील कात्रज तलाव जलपर्णीने भरून गेलाय. लांबून हिरवं मैदान दिसावं अशी अवस्था सध्या या तलावाची झाली आणि या तलावाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुर्गंधी आणि डासांचं प्रमाणही वाढलंय. त्यामुळे या परिसरात राहणाऱ्या स्थानिकांना या घाणीचा सामना करावा लागतोय. पुण्यातील कात्रजचं जे तलाव आहे, कोट्यवधी रुपये खर्च करून त्याची सुशोभीकरण करण्यात आलं होतं. मात्र याच तलावाला आता जलपर्णीचा पूर्णपणे वेढा बसलेला आहे. ग्रामपंचायतीचं सगळं सांडपाणी जे आहे ते या तलावांमध्ये येतं. कात्रजच्या लगत असलेल्या मांगडेवाडी आणि त्याचबरोबर इतर ग्रामपंचायतीतील सगळं सांडपाणी जे आहे, त्याचबरोबर मैला पाणी या तलावाला येऊन मिसळतं आणि त्याच्यामुळेच जलपर्णीला वाढ होण्यासाठीची परिस्थिती इथे पोषक आहे आणि त्यामुळेच मोठ्या प्रमाणावरती जलपर्णी इथे वाढलेली आहे आणि त्याच्यामुळे डासांचाही मोठ्या प्रमाणावरती प्रादुर्भाव पाहायला मिळतोय. जरी कीटक विभागाकडून जलपर्णी काढण्याचं काम जरी सुरू असेल तरी पण मोठ्या प्रमाणामध्ये तिथे असलेल्या ऑर्गॅनिक मॅटरमुळे ही जलपर्णी मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि त्याचाच हा वेढा आपल्याला इथे पाहायला मिळतोय. मोठ्या प्रमाणामध्ये पुणेकर नागरिक आणि त्याचबरोबर पर्यटक या ठिकाणी येत असतात. मात्र पुण्यातील पाषाण तलाव असेल आणि त्याचबरोबर अनेक तलावांना जलपर्णीचा वेढा बसलेला आहे आणि आता त्याच्यामध्ये कात्रज तलावाचाही समावेश झालेला आहे.